लॉकडाऊन 5 हा महिनाभरासाठी वाढवण्यात आला आहे। 30 जून पर्यंत हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे। हा लॉकडाऊन 5 एक महिना असणार आहे। आताची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहताय। अटी शर्तींसह धार्मिक स्थळं सुरू करण्याची मुभा असेल। केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5 ची घोषणा झालेली आहे। रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू असेल। देशातला लॉकडाऊन हा 30 जून पर्यंत वाढवण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी काही क्षणापूर्वीच याची घोषणा झालेली आहे। प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। प्रशांत, वैशाली, खरं तर सर्वांनाच उत्सुकता होते की नेमकं कधीपर्यंत हा लॉकडाऊन वाढेल आणि त्यानुसार घोषणा जी आहे ती करण्यात आलेली आहे। 30 जून पर्यंत केंद्र सरकारनं हा लॉकडाऊनचा टप्पा जो आहे तो वाढवलेला आहे आणि तशा संदर्भातलं एक नोटिफिकेशन थोड्या वेळापूर्वी जे आहे ते निघालेलं आहे। त्याच्यामुळं चौथा टप्पा जेव्हा 31 मेला संपला त्याच्यानंतर पुढचा टप्पा जो आहे तो 15 दिवसांनी वाढेल किंवा किती दिवसांनी वाढेल याच्या संदर्भातली चर्चा सुरू होतीच। आणि आता सरकारचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे गृह मंत्रालयाचं आणि त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 30 जूनपर्यंत हा जो लॉकडाऊनचा कालावधी जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। याच्याशिवाय याच्यामध्ये काही गाईडलाईन्स सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि त्या गाईडलाईन्स वेगवेगळ्या पद्धतीच्या याच्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये नाईट कर्फ्यू संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या दिलेल्या आहेत की तो रात्री 9 वाजल्यापासून पहाटे 5 वाजेपर्यंतचा असेल। याच्या आधी नाईट कर्फ्यू जो आहे तो रात्री 7 वाजल्यापासून होता, त्याची मुदत थोडीशी आणखीन वाढवलेली आहे आणि तो 9 वाजेपर्यंत करण्यात आलेला आहे। याच्याशिवाय फेज 1 आपल्याकडे इथं फेज्ड रिओपनिंग ऑफ एरियाज आउटसाइड द कंटेनमेंट झोन असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टींना जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे। 8 जूनपासून रिलिजियस प्लेसेस म्हणजे जी धार्मिक ठिकाणं आहेत त्या ठिकाणी पूजा अर्चेला परवानगी देण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 8 जूनपासून हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर ज्या हॉस्पिटॅलिटी सर्व्हिसेस आहेत, शॉपिंग मॉल्स आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे। त्यामुळं या गोष्टी सगळ्या टप्प्याटप्प्यानं ओपन होणार आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये 8 जूनपासून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ओपन होत आहेत। अर्थात त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की आरोग्य मंत्रालयाच्या या संदर्भातल्या ज्या गाईडलाईन्स असतील त्याचं पालन मात्र जे आहे ते करावं लागणार आहे। स्कूल, कॉलेजेस आणि ज्या एज्युकेशनल आपल्या सगळ्या संस्था आहेत त्याच्या संदर्भात असं म्हटलं की जी राज्य सरकार आहेत त्यांच्या सोबत निर्णय घेऊन या गोष्टी ओपन केल्या जातील आणि हा निर्णय जो आहे तो जुलै महिन्यामध्ये होईल। केंद्रीय आरोग्य मंत्रालय जे आहे ते या संदर्भात एक डिटेल गाईडलाईन तयार करेल आणि त्यानुसारच या संस्था ओपन केल्या जाव्यात। त्याच्यामुळं हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आहे की शैक्षणिक संस्थांसंदर्भात केंद्र सरकार असं म्हणते की राज्यांनी निर्णय घ्याव्यात आणि जुलैमध्ये तो निर्णय जो आहे तो केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या गाईडलाईननुसार व्हावा। याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा पुढचा निर्णय आहे की ज्या पद्धतीची स्थिती आहे त्याचा आढावा घेऊन इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल, मेट्रो रेल, त्याच्यानंतर सिनेमा हॉल, जिम्नॅशियम, स्विमिंग पूल, त्याच्यानंतर थिएटर, त्याच्यानंतर असेंब्ली हॉल्स आणि इतर जी ठिकाणं आहेत या संदर्भात निर्णय जो आहे तो योग्य वेळी याच्यामध्ये घेतला जाईल। अद्याप याच्यामध्ये परवानगी दिलेली नाही आहे, पण नक्कीच आहे जेव्हा 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवलेलं आहे त्याचवेळी हे सुद्धा सांगितलं जातं आहे की या संदर्भातल्या गोष्टी ज्या आहेत त्या असेसमेंट घेऊन ठरवल्या जातील। म्हणजे तुर्तास असं म्हणायला हरकत नाही आहे की आत्ता इंटरनॅशनल एअर, त्याच्यानंतर मेट्रो, त्याच्यानंतर सिनेमा हॉल याला परवानगी दिलेली नाही आहे, मात्र असेसमेंट याच्या संदर्भातलं करून नंतर एखाद्या ठराविक तारखेला या संदर्भातले निर्णय जे आहेत ते जाहीर केले जाऊ शकतील। आणि जसं मी मगाशी म्हटलं की नाईट कर्फ्यूची मुदत जी आहे ती थोडीशी वाढवलेली आहे। याच्या आधी 7 वाजेपर्यंतची मुभा होती ती आता रात्री 9 वाजेपर्यंत करण्यात आलेली आहे। 2 तास एक्स्ट्राचे मिळालेले आहेत। याच्याशिवाय कंटेनमेंट झोनमधला जो लॉकडाऊन आहे तो सुद्धा जास्त कडक करण्यात आलेला आहे आणि त्यामधली स्थिती जी आहे ती 30 जूनपर्यंत कायम राहणार आहे। जे जिल्हा स्तरावरचं प्रशासनिक सगळ्या संस्था आहेत त्यांनी या संदर्भातले निर्णय जे आहेत ते घ्यायचे आहेत। त्याच्यामुळं अतिशय महत्त्वाच्या अशा पद्धतीचे हे निर्णय जे आहेत ते म्हणावे लागतील। आरोग्य सेतू संदर्भात पुन्हा तेच सांगितलेलं आहे की ज्या लोकांच्यामध्ये अशा पद्धतीचे काही सिम्पटम्स आहेत किंवा ज्यांना हालचाली करायच्या आहेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी तर या लोकांनी त्यांच्या फायद्यासाठी हे आरोग्य सेतू ॲप जे आहे ते डाउनलोड करणं आवश्यक आहे असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। प्रशांत, जसं आता प्रवासी वाहतूक आता नुकतेच 200 ट्रेन सुरू झाल्याची माहिती मिळते, इतर ट्रेन्सचं काय त्या संदर्भात काही माहिती मिळालेली आहे का?
अद्याप तरी अजून याच्यामध्ये काही वाढ जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे, पण याच्यामध्ये एक 3-4 पानांचं मोठं हे परिपत्रक आहे. हां. नक्कीच रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम या संदर्भातली सविस्तर माहिती देत आहेत. जे गाईडलाईन्स आलेली आहे ती गाईडलाईन्स नेमकं काय सांगते ते आपण त्यांच्याकडून समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. अटींसह धार्मिक स्थळांना खुलं करण्याची जी आहे ती मुभा देण्यात आलेली आहे. राज्यांशी चर्चा करून जुलैमध्ये शाळांबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5 हा असेल. त्याच्यामुळे याचं स्वरूप नेमकं काय आहे ते आपण पाहताय. 8 जून पासून अटींसह शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट जे आहेत ते सुरू होणार आहेत. काही नियमावली जी आहे ती त्यांना घातली जाईल आणि त्याच्यानंतर शॉपिंग मॉल्स जे आहेत ते सुरू होतील. कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत निर्बंध हे कायम असतील. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे. अजूनही इंटरनॅशनल फ्लाईट्स बाबत काहीही निर्णय घेतलेला नाही. 30 जून पर्यंतची वेळ आहे, त्याच्यामुळे 30 जून पर्यंत काही या संदर्भातला निर्णय होतो का ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राज्यांशी चर्चा करून जुलैमध्ये शाळांबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. शाळा नेमक्या कधी सुरू होणार आणि केव्हापासून सुरू होणार, त्याचं स्वरूप कसं असेल असे अनेक प्रश्न विचारले जात होते. मात्र त्याचा निर्णय जो आहे तो जुलैमध्ये होऊ शकतो. 8 जून पासून अटींसह शॉपिंग मॉल, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट जे आहेत ते सुरू होणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 30 जून पर्यंत निर्बंध जे आहेत ते कायम असतील. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रशांत, 8 जूनच्या नंतर हॉटेल आणि मॉल्स जे आहेत ते सुरू होणार आहेत. काय अटी शर्ती घालण्यात आलेल्या आहेत, काय नियमावली असतील? वृषाली, 8 जून म्हणजे टप्प्याटप्प्यानं या लॉकडाऊनमध्ये काही गोष्टी सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे आणि त्यानुसार जेव्हा 8 जून नंतर या गोष्टी सुरू होतील तेव्हा त्या संदर्भातल्या डिटेल गाईडलाईन ज्या आहेत त्या आरोग्य मंत्रालयाकडून येतील. पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो सार्वजनिक वाहतुकी संदर्भातला आहे. तर त्या संदर्भात केंद्र सरकारची ही गाईडलाईन आहे. त्याच्यामध्ये हे सांगितलं जातं आहे की जी कार्गो वाहतूक आहे किंवा सामानाची वाहतूक आहे त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीनं एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वाहतूक करताना बंदी घालता येणार नाहीये. मात्र जर एखाद्या राज्याला दुसऱ्या राज्यातल्या प्रवाशांना म्हणजे प्रवासी वाहतुकीला जर बंदी घालायची असेल तर ती तशी मुभा देण्यात आली आहे. मात्र त्याआधी त्या राज्यानं तशा पद्धतीची वाईट पब्लिसिटी जी आहे ती करणं आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कर्नाटक सारख्या राज्यानं असे निर्णय घेतलेले होते की ज्या राज्यामध्ये सर्वाधिक कोरोना बाधित आहेत, उदाहरणार्थ महाराष्ट्र असेल, तमिळनाडू असेल, गुजरात असेल, या राज्यातल्या लोकांना किंवा या राज्यातून येण्यास बंदी घातलेली होती. तर तशी प्रवाशांसाठी बंदी असेल, मात्र सामानाच्या वाहतुकीसाठी कुठल्याही पद्धतीनं बंदी जी आहे ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये असणार नाही आहे. आणि याच्याशिवाय जी आपली सध्याची वाहतूक आहे, श्रमिक स्पेशल ट्रेन आणि जवळपास 30 गाड्या 15 मार्गावरच्या सुरू आहेत. सध्या तरी हीच वाहतूक चालू असलेली आपल्याला दिसते. याच्याशिवाय अधिकची वाढ सध्या तरी दिसत नाही आहे. मात्र असेसमेंट घेऊन याच्या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वेळोवेळी रेल्वे आणि विमानसेवाकडून जाहीर होऊ शकतात. त्याच्यामुळं वाहतुकी संदर्भातली ही एक महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल. आणि 8 तारखेनंतर ज्या आपल्या पहिल्या लॉकडाऊनपासून ज्या गोष्टी बंद आहेत, ज्याच्यामध्ये थिएटर आहेत, मॉल्स आहेत, या संदर्भातले निर्णय, हॉटेल, रेस्टॉरंट हे 8 जून नंतर टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत. प्रशांत, या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी जर आता आपण पाहिलं लग्न सोहळे जसे होते की काही नेमक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये लग्न सोहळे होत होते, तर त्या संदर्भातला काही निर्णय आहे, याच्यामध्ये काही नियमावली आहेत? वृषाली, प्रश्न पुन्हा विचारशील? सार्वजनिक सोहळे जसं आता काही आपण म्हणतो की लग्न सोहळे जे नेमक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये होत होते, तर या संदर्भात काही आता नवे नियम काही घालण्यात आलेले आहेत का? त्या संदर्भातली काही नियमावली समोर आलेली आहे का? काही सांगण्यात आलंय? ज्या नॅशनल डायरेक्शन्स आहेत त्याच्यामध्ये हेच सांगितलं आहे की लोकांनी आता बाहेर पडताना परत एकदा मास्क लावूनच पडावं. त्याच्यानंतर 2 गज की दूरी जी आहे त्याच्या संदर्भातले सुद्धा गाईडलाईन जे आहेत ते दिलेले आहेत. मात्र याच्या आधीच आपल्याला माहिती आहे की अंत्यविधी असतील आणि लग्न सोहळे असतील या संदर्भातली परवानगी मागच्या टप्प्याच्या वेळेस दिलेली होती. कमीत कमी 50 लोकांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली होती लग्न सोहळ्यासाठी आणि अंत्यविधीसाठी सुद्धा अशाच ठराविक लोकांच्या उपस्थितीची मर्यादा सरकारनं घालून दिलेली आहे. त्याच्यामुळं सध्या नवीन या संदर्भातले कुठले आदेश नाही आहेत. त्याच्यामुळं जो आधीचा आदेश होता तोच या संदर्भात लागू असावा.
प्रशांत, या ठिकाणी आणखीन एक की जुलैमध्ये शाळांबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल, मात्र कॉलेजेसचं काय, महाविद्यालयीन परीक्षांचं काय, त्या संदर्भात काही नियमावली आहेत? नाही, सरकारनं जेव्हा 30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवलेलं आहे, म्हणजे खरं तर आत्तापर्यंत आपण पहिल्या टप्प्यापासून बघितलं तर प्रत्येक वेळी 15-15 दिवसांच्या अंतरानं हा लॉकडाऊन वाढत होता आणि यावेळी तो थेट महिनाभरानं वाढतोय. पण जरी हा वाढत असला तरी त्याच्यामध्ये रिलॅक्सेशन, शिथिलता जी आहे ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसते. कारण जर 8 तारखेनंतर हॉटेल रेस्टॉरंट सुरू होणार असतील तर तशा पद्धतीनं सार्वजनिक जीवन रुळावर आणण्याचा सुद्धा प्रयत्न सरकारनं केलेला आहे. आणि सरकारने याच्यामध्ये स्पष्ट म्हटलंय की शाळा, कॉलेज आणि इतर संस्था ज्या आहेत या संदर्भातला निर्णय जो आहे तो राज्य सरकारने त्यांच्या अधिकार कक्षेमध्ये घ्यायचा आहे आणि तशी मुभा केंद्र सरकारनं दिलेली आहे. साधारणपणे जुलै महिन्यामध्ये या संदर्भातला जो निर्णय आहे तो होऊ शकतो. नक्कीच प्रशांत, तुम्ही असंच आपल्यासोबत राहा. 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5 जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. नेमकं त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, नियमावली काय सांगते ते आपण एकदा त्याच्यावर नजर टाकूयात. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर निर्बंध आलेले आहेत. 8 जूनपासून अटींसह शॉपिंग मॉल, हॉटेल आणि रेस्टॉरंट जे आहेत ते सुरू होणार आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत निर्बंध जे आहेत ते कायम असतील. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत हा कर्फ्यू राहणार आहे. महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहताय. 8 जूनपासून अटींसह धार्मिक स्थळांना खुलं करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. अटी शर्ती असतील. राज्यांशी चर्चा करून जुलैमध्ये शाळांबाबतचा निर्णय जो आहे तो घेतला जाईल. 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5 जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे. एका महिनाभर जो आहे तो हा लॉकडाऊन वाढवण्यात आलेला आहे. मेट्रो सेवा, सिनेमागृह, जिमला तुर्तास परवानगी नाहीये. राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांवर तुर्तास निर्बंध असतील. जसे नियम आतापर्यंत आहेत तेच नियम पुढे सुद्धा असतील. वयोवृद्ध आणि लहान मुलांना घरातच थांबण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, कारण त्यांच्यासाठी रिस्क ही सर्वात जास्त आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि लहान मुलांना घरातच थांबा अशा सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. देशातला लॉकडाऊन हा 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5 ची घोषणा झालेली आहे. अटी शर्ती, काही नियमावली घालण्यात आलेल्या आहेत. 8 जून नंतर अटींसह धार्मिक स्थळांवर या ठिकाणी जाण्याची मुभा असेल. प्रशांत कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. प्रशांत, या नियमावलीमध्ये आणखीन काही नवीन मुद्दे दिसत आहेत का? नाही, बाकीच्या तर ज्या डायरेक्शन्स आहेत ते याच्या आधी सुद्धा ज्या दिलेल्या होत्या त्याच आहेत. मात्र या संपूर्ण गाईडलाईनच्या एक 2-3 ठळक ज्या गोष्टी आहेत त्या याच आहेत की 8 जून नंतर हॉटेल आणि रेस्टॉरंटला परवानगी देण्यात येणार आहे. त्याच्या संदर्भातले नियम काय आहेत, किती लोकांना एका वेळी परवानगी असेल हे आपल्याला नंतर कळेल, कारण केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्यानुसार ही गाईडलाईन तयार होईल. दुसरीकडे आपल्याला असं वाटत होतं की दिल्ली सरकारनं सुद्धा मागणी केलेली होती मेट्रो सुरू व्हायला पाहिजे. मुंबईत मागणी होती की काही ठराविक लोकांसाठी का होईना पण लोकल सुरू व्हायला पाहिजे. तर त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो अद्याप झालेला नाहीये. या संदर्भात त्या ठिकाणची परिस्थिती जी आहे तिचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल. त्याच्यामुळे ही एक प्रमुख बाब. आणि दुसरी महत्त्वाची बाब, सार्वजनिक वाहतुकी संदर्भात सुद्धा केंद्र सरकारनं हे सांगितलेलं आहे की जी मालाची वाहतूक आहे त्याच्या संदर्भात एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये कुठलेही निर्बंध नाही आहेत. मात्र जर प्रवासी वाहतुकीवरती काही निर्बंध घालायचे असतील तर ते त्या संबंधित राज्यानं एक वाईड पब्लिसिटी असल्याशिवाय हे निर्णय जे आहेत ते घेऊ नयेत. आणि याच 2-3 प्रमुख गोष्टी आहेत. बाकीच्या ज्या डायरेक्शन्स आहेत त्या कदाचित ज्या नेहमीच्या होत्या त्याच आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळलं पाहिजे, मास्क लावून बाहेर पडलं पाहिजे, शक्यतो वर्क फ्रॉम होम केलं पाहिजे. त्याच्यानंतर कंपन्यांसाठी सुद्धा ज्या डायरेक्शन्स आहेत त्या ज्या आधीच्या होत्या त्याच आहेत. मात्र सर्वांचं लक्ष ज्या गोष्टींकडे होतं, हॉटेल आणि रेस्टॉरंट कधी सुरू होणार, पब्लिक ट्रान्सपोर्ट कधी सुरू होणार, तर या संदर्भातली नियमावली जी आहे ती आज झालेली आहे आणि त्यानुसार तसे निर्णय झालेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलैमध्ये आपल्या शिक्षण संस्थांसंदर्भातला जो निर्णय आहे की नेमक्या या शाळा, कॉलेजेस कधी सुरू होणार, कारण नवीन वर्ष सुरू होण्याची वेळ आता आलेली आहे, शैक्षणिक वर्ष, आणि त्या अनुषंगानं हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जो आहे तो जुलैमध्ये घेतला जाईल. प्रशांत, या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लॉकडाऊन 5च्या दिशेनं आता आपली वाटचाल सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे कोरोना आटोक्यात यायला अजूनही वेळ लागतोय असा याचा अर्थ घ्यायचा? नक्कीच. खरं तर आता
इतक्या म्हणजे 2 महिन्याच्या कालावधीनंतर सरकारनं हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे की आता आपल्याला कोरोनासोबतच जगायचं आहे आणि असं होऊ शकत नाही की जोपर्यंत कोरोना पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत आपण लॉकडाऊनमध्येच राहू। त्याच्यामुळं सरकारी पातळीवरती यासुद्धा गोष्टीचा विचार चालू होता की लॉकडाऊन हे नकारात्मक नाव असण्याऐवजी काही सकारात्मक नाव त्याला देता येईल का। आणि ज्या गोष्टी आपण बघतोय की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एकापाठोपाठ एक आता सुरू करण्याचा विचार आहे। म्हणजे हॉटेल्स रेस्टॉरंट अगदी पहिल्या टप्प्यापासून बंद होते ते 8 जूनपासून सुरू होत आहे। त्याच्यानंतर शॉपिंग मॉल्स ते सुद्धा 8 जूनपासून सुरू होत आहेत। जे रिलिजियस प्लेसेस धार्मिक जे आपली सगळी संस्थानं आहेत त्या ठिकाणी सुद्धा 8 जून नंतर सवलती ज्या आहेत त्या द्यायला सुरू होतीये। दिल्लीतली मेट्रो अजून जी आहे ती सुरू झालेली नाहीये, मुंबईमधली लोकल जी आहे ती अजून सुरू झालेली नाहीये, त्यामुळे त्या संदर्भातले काही नियमावलीमध्ये मुद्दे आहेत का प्रशांत? हॅलो प्रशांत, माझा आवाज पोहोचतो तुमच्यापर्यंत? प्रशांत, मुंबईतल्या लोकल संदर्भात काही नियमावली याच्यामध्ये आहे का? असं कुठलंही स्पष्ट याच्यामध्ये म्हटलेलं नाहीये। जे होतं ते मी सांगितलं की मेट्रो आणि इतर गोष्टींसंदर्भातले निर्णय जे आहेत ते असेसमेंट घेऊन घेतले जातील। लोकल संदर्भातला कुठलाही निर्णय या नोटिफिकेशनमध्ये नाहीये। प्रशांत, पुन्हा एकदा एक विनंती आहे की आता जे प्रेक्षक आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांच्यासाठी की नवी ही जी नियमावली आहे ती पुन्हा एकदा तुम्ही सांगा पहिल्यापासून। वृषाली, उद्या चौथा लॉकडाऊनची मुदत संपते आणि त्याच्या आधी केंद्र सरकारचं हे नोटिफिकेशन आलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचा ची बाब याच्यामधली काय असेल तर 8 जूनपासून हॉटेल रेस्टॉरंट त्याच्यानंतर आपली जी धार्मिक स्थळं आहेत शॉपिंग मॉल्स आहेत या सगळ्या गोष्टींना परवानगी दिली जाणार आहे। त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय शाळा कॉलेजेस एज्युकेशनल ज्या इतर संस्था आहेत शैक्षणिक संस्था तर या संदर्भातला असेसमेंट करून जुलैमध्ये या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेतला जाईल आणि या दोन्ही गोष्टींसाठी आरोग्य मंत्रालयाच्या ज्या काही गाईडलाईन्स असतील त्याच्यावरती आधारित हा निर्णय होईल। त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत मेट्रो रेल त्याच्यानंतर इंटरनॅशनल एअर वाहतूक सिनेमा हॉल जिम्नॅशियम तर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते या काळामध्ये होऊ शकतात। मात्र त्या संदर्भातली तारीख कुठलीही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं हॉटेल रेस्टॉरंट 8 जून नंतर चालू होतील असं सांगितलं गेलं आहे त्याप्रमाणे आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक मेट्रो रेल सिनेमा हॉल्स आणि जिम्नॅशियम हे मात्र कधी सुरू होणार हे सांगितलेलं नाही आहे। फक्त एवढंच म्हटलंय की या संदर्भात असेसमेंट घेतलं जाईल आणि एका ठराविक डेटला या संदर्भातले निर्णय जे आहेत ते जाहीर होतील। याच्याशिवाय नाईट कर्फ्यूची मुदत जी आहे ती सुद्धा थोडीशी वाढवण्यात आलेली आहे। म्हणजे खरं तर कमी करण्यात आलेली आहे कारण आधीच रात्री 7 वाजल्यापासून नाईट कर्फ्यू लागू होता तो आता 9 वाजल्यापासून लागू करण्यात आलेला आहे। रात्री 9 ते सकाळी पहाटे 5 वाजेपर्यंत या नाईट कर्फ्यूची मुदत असणार आहे। त्याच्यामुळे ही कर्फ्यूची मुदत जी आहे ती सरकारनं कमी केलेली आहे। जे कंटेनमेंट झोन आहेत त्या ठिकाणी आत्ताचे जे नियम आहेत ते जवळपास 30 जूनपर्यंत लागू करण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही बदल जो आहे तो करण्यात आलेला नाही आहे। केवळ आणि केवळ ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्याच त्याच्यामध्ये अलाउड करण्यात आलेल्या आहेत जे आधीसुद्धा होतं। त्याच्यामुळं कंटेनमेंट झोनमध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नाही आहे ही एक सगळ्यात महत्त्वाची बाब याच्यामध्ये म्हणायला हवी। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स जे आहेत ते सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। केंद्रानं ज्या 2 समित्या नेमलेल्या होत्या त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की लॉकडाऊन जो आहे तो वाढू नये, मात्र कोरोनाचं वाढतं संकट पाहता हा निर्णय घेण्यात आलेला आहे। लॉकडाऊन 5च्या दिशेनं आपली वाटचाल जी आहे ती सुरू झालेली आहे। देशातला लॉकडाऊन जो आहे तो 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5ची ही महत्त्वपूर्ण घोषणा झालेली आहे। 8 जून नंतर अटींसह धार्मिक स्थळं आणि हॉटेल्स सुरू करण्याची मुभा असेल आणि आणखीन काही नवे नियम असतील। शाळांसंदर्भातला निर्णय जो आहे तो जुलैमध्ये घेतला जाईल। देशातला लॉकडाऊन जो आहे तो 30 जूनपर्यंत वाढवण्यात आलेला आहे। केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5ची घोषणा झालेली आहे। मेट्रो संदर्भात रेल्वे संदर्भात काही निर्णय जे आहेत ते जाहीर झालेले नाहीत। 8 जूनपासून अटींसह शॉपिंग मॉल हॉटेल आणि रेस्टॉरंट जे आहेत ते सुरू होणार आहेत। कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत निर्बंध हे कायम असतील। रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू राहणार आहे। 30 जूनपर्यंत लॉकडाऊन 5 असेल। 8 जूनपासून अटींसह धार्मिक स्थळांना खुलं करण्याची परवानगी असेल।
आणि आता वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. ब्रेक नंतर आणखीनही महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत. पाहत रहा एबीपी माझा.